स्त्री हे फक्त एक नाव नाही तर ती एक शक्ती, संयम आणि प्रेमाची कहाणी असते. घराला घर पण देणारी, संकटात डोंगरासारखी उभी राहणारी आणि स्वतःच्या स्वप्नांपेक्षा कुटुंबाची स्वप्न जपणारी. ती म्हणजे आई, बहीण, पत्नी, मुलगी या सगळ्या रूपात ती एक शक्ती असते आणि तिच्या त्यागात संपूर्ण कुटुंबाचं सुख लपलेलं असतं. म्हणूनच स्त्रीचा सन्मान करायचा असतो, कारण तिच्याशिवाय हे जग अपूर्णच असतं. ज्याला स्त्री आई म्हणून कळली तो जिजाऊचा शिवबा झाला. ज्याला स्त्री बहीण म्हणून कळली तो मुक्ताईचा ज्ञानदेव झाला. ज्याला स्त्री मैत्रीण म्हणून कळली तो राधेचा श्याम झाला आणि ज्याला स्त्री पत्नी म्हणून कळली तो सीतेचा राम झाला. आज आहे 8 मार्च आणि 8 मार्च या दिवशी असतो जागतिक महिला दिन. तर माझ्या सगळ्या ताईंना, मावशींना, मैत्रिणींना जागतिक महिला दिनाच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा. नमस्कार, मी छाया. आपलं सर्वांचं आपल्या आणखीन एका नवीन व्हिडिओमध्ये अगदी मनापासून स्वागत करते. तर हा व्हिडिओ आहे कालचा. तर सकाळी थोडा वेळ होता तर फौजी साहेब काय बोलले, आपण झाडाचं थोडंसं मेंटेनन्स करू. तर झाडाचं इथं थोडंसं मेंटेनन्स चालू होतं. गुलाबाचं फुल तोडलं होतं कोणी? तोडलं असेल. ती फांदी कसं काय अशी कट झाली? कारण माझी कटिंग नाही. वसंत त्याच्यात तशीच पुसून द्या जरा. ही नाही यायची. लय वक्कवळी. ही लाव का? आहे बघ कडक चांगली. पुसून दे, फुटतात. भारी फुल आले त्याला ना. निळे फुल आले. तिकडलं पांढरे वाटतं आणि हे निळे. हे कट करा ना फुलं. याला करू बरं कटिंग. कशाला? ते बाहेर काढ बाहेर. मुलीला काय झालंय? फुटाणाच बिलकुल. थोडं थोडं कट करा ना मग. त्याला कट केली होती मग मागे एकदा. हा? हा. ही पण फांदी करा कट. फुटन. फुटल्यासारखी झाली. मुंडी ती यायना बरं. खालची लिंबुनी चांगली आली. हे सगळं कट करतो. हा, करा कट. नंतर काढीत ठेवतो. हा, फुटन चांगलं. काटे. काय? जास्वंदी पानच नाही तिला. करा थोडं थोडं कट. तिला मिली बघ लागले बघ. सगळे घरचे. बराबर. बघा ना गर्मीने कसं होतंय खतरनाक. हे चांगलं खाली कट करा. त्याचं वेळेने वाढलंय ते. याला कळायचं ते फुलं येऊन गेली. नाही नाही नाही. हा? खालून करा कट. छान फुटन ते आता. वरचे आहेत ना पानं कट करतो. ते खराब होत त्याला रोग पाळण्यासारखं. चांगले चांगले मला पण काढून ठेवा थोडे. मी हँडवर लय भारी गेला सगळे. हा? हा फुलं आली जरा. हा? हा कोणते आला? आता हे पॅशन फ्रूट आहे का कृष्ण कमळ आहे का त्याला फुलं आले. फुल कसं आहे? फुल कसं आहे? निळे. निळे आहे का? मग ते कृष्ण कमळ आहे. थांब तुला देतो फुल. द्या द्या. तर आम्ही खालच्या गार्डनमध्ये किचनच्या समोरच कृष्णकमळ आणि पॅशन फ्रूट असे 2-3 रोपं लावले होते. तर वर्ष लागलं बरं का त्या वेलांना चांगलं व्हायला. आणि वर्षभरात मग ते वेल आता ते टेरेसवरती आलेत. आपण जे टेरेसवरती ग्रीन नेट लावलेलं आहे ना, तर त्या ग्रीन नेटवरती हे 2-3 वेल आलेले आहेत. आणि आता कृष्णकमळाला फुले यायला लागले. आणि मला वाटतं इथून पुढं आता पॅशन फ्रूटच्या वेलाला पण फळं येतील. कारण कृष्णकमळ आणि पॅशन फ्रूट हे थोडे थोडे सेम वेल आहेत बरं का. कोणी कोणी पॅशन फ्रूटला आहे ना कृष्ण फळ असं सुद्धा म्हणतात, कारण दोन्ही वेलांचे फुलं सेम असतात, फक्त कधी कधी कलर वेगळा असतो. आता हे कृष्ण कमळचं कोणी कोणी काय महत्त्व सांगतं माहिती आहे का? तर ते साईडचे जे छोटे छोटे पाकळे असतात ना ते 100 कौरव असतात, मधले 5 पाकळे असतात ना ते 5 पांडव असतात आणि मधले 3 ते तुरे असतात ना तर ते कृष्ण असतो असं म्हणतात. पण मला पण एवढं डीपमध्ये माहीत नाही, पण जेवढं माहिती तेवढं मी तुम्हाला सांगते.
आता फौजीसाहेब नागवेलीचा वेल कट करत होते, कारण थंडीमध्ये त्या नागवेलीच्या वेलाचे पानं सगळे गळून गेलेत आणि तो थेट वरती टेरेसवर फुटायला लागलाय आणि खाली अजिबात फुटाणाच झालाय. आणि प्रत्येक वेळेस पानं काढायचं म्हणलं ना थेट टेरेसवरती वर चढावं लागत आहे. त्यामुळं फौजीसाहेब काय बोलले, वरती जरा वेल मी कट करतो म्हणजे खाली तो छान फुटल्या जाईल आणि खालची खाली मग पानं घ्यायला बरं पडतं. थंडीमध्ये ह्या नागवेलीच्या वेलाची एवढी अवस्था बेकार होती ना, म्हणजे एक पान सुद्धा चांगलं राहत नाही बरं का त्याचं. आणि जरी आता तो फुटला ना तरी पण उन्हामुळं त्याची पानं खराब झाले जातात. म्हणजे तो चांगला एकदम व्यवस्थित कधी राहतो फक्त पावसाळ्यामध्ये बरं का. म्हणजे त्या वेळेला जास्त थंडी पण जमत नाही आणि जास्त ऊन पण जमत नाही. पावसाळ्यामध्ये एकदम हिरवागार राहतो, पानं पण मोठाले राहतात. नवरात्रामध्ये तर सगळ्या बायका पाने घ्यायला येतात, सगळ्यांना म्हणजे ते पुरून उरत आहेत एवढं पानं असतात. तर आपले जे हँगिंग बकेट लावले आहेत त्याच्यामध्ये मी वेल लावलेले आहेत ना, तर ते सुद्धा छान आता खाली लोंबायला लागलेत. मस्त हिरवगार वाटतंय. आणि महत्त्वाचं म्हणजे उन्हाळ्यामध्ये या झाडांच्या मुळं तर उन्हाळा असं जाणवत नाही बरं का, खूप छान वाटतं. एक फेरफटका जरी मारला ना झाडांच्यात एकदम मन प्रसन्न होऊन जातं. आणि हे माकड कसं लटकलंय. पातळ माणूस असलं ना असा फायदा होतो बरं का. तर राजू एकदम सडपातळ आहे ना, तर असा इकडून तिकडं उड्या मारतो बरं का. तर फौजी साहेब आहेत ना, त्या वेलाची कटिंग करत होते ना नागवेलीच्या, तर राजू काय बोलतो, खालच्या वेलाची कटिंग मी करतो म्हणला, नाहीतर तुम्ही पडतान खाली. तर तोच उतरला होता तिथं आणि तोच कटिंग करत होता आता त्या वेलांची. मधुकामिनीचा वेल पण ह्या नागवेलीच्या वेलातच गेलेला होता बरं का, पण आम्ही तो आता मला वाटतं वर्ष दीड वर्ष झालं तो कट केला तिकडला आणि तो वेल आता इकडं पोर्चच्या इकडं वळून दिलेला आहे. तर त्याची फांदी पलीकडे गेली होती ना, राजूने पुन्हा इकडं पोर्चकडं ती वळून दिली आणि आता गुलाबाच्या झाडांना खत घालत होता. आपण गुलाबाची झाडं कोणतेही झाडं जमिनीत खाली लावली ना, तर त्याला वरचीवर काही असं खत घालायची गरज पडत नाही बरं का सारखं सारखं. पण आपण जर बादलीमध्ये गमल्यात कुंडीत जर असे झाडं लावले ना, तर महिन्याला त्याला खत द्यावं लागतं बरं का, तेव्हा ते झाडं कुठं व्यवस्थित राहतात. आता गुलाबाच्या झाडांना पण खत कमी पडलं होतं ना, तर त्याचे फुलं एकदम असे व्यवस्थित म्हणजे उमलत नव्हते, कळ्याच राहायच्या किंवा त्याचे पानं असे वाकडे व्हायला लागले होते. तर राजू आणि फौजी साहेब काय बोलले, आपण आता झाडांना खत घालू. आता माझ्या भाचीबाईची इथं गाया जनावरं आहेत ना, तर तिथूनच आम्ही शेणखत आणून ठेवत असतो आणि मग मध्ये मध्ये आम्ही असं शेणखतच घालत असतो सगळ्या झाडांना. आता सकाळी झाडांचं आवरल्यानंतर फौजी साहेब गेले होते ड्युटीवर आणि संध्याकाळ होत आली होती आता चांगली. मग फौजी साहेब आले ड्युटीवरून आणि हे फौजी साहेबांची सवय बरं का, हे फौजी माणसांचं असं असतं एकदम डिसिप्लिनमध्ये जिथल्या तिथं स्वतःचे शूज काढले, आतमध्ये ते स्टँडमध्ये आतमध्ये ठेवले, कारण ही चुकाट्याची भीती वाटते शूजमध्ये जाऊन बसायची ना. तर फौजी साहेब आल्यानंतर चहा पाणी झालं, निवांत थोडं बसलो आणि त्यानंतर मग ठरलं आता टेरेसवरती आपल्याला स्वयंपाक बनवायचा, कारण उन्हाळा लागलाय ना. तर संध्याकाळचा बराचसा वेळ आमचा टेरेसवरती जाता असतो, कारण सकाळी सगळ्यांना घाई गडबड असते बरं का जायची, पण संध्याकाळी सगळे घरी येतात, एकत्र असतात आणि मग कामाला पण थोडीशी मदत होती. आणि संध्याकाळचं आहे ना वातावरण एकदम शांत थंड असतं, मोकळ्या आकाशाखाली मी चुलीवर स्वयंपाक करते झाडांच्या सानिध्यात, एवढं भारी वाटतं की बस. तर मग आम्ही काय करतो, चुलीवर स्वयंपाक करतो, तिथं जेवण करतो, जेवण झाल्यानंतर मस्त गप्पा गोष्टी मारत बसतो आणि त्यानंतर मग निवांत झोपायला जातो, एवढं भारी वाटतं ना. आणि महत्त्वाचं म्हणजे संध्याकाळी स्वयंपाक झाल्यानंतर तो किचन आवरायचं तामझाम काही राहत नाही बरं का. महत्त्वाचं म्हणजे ते एक मोठं काम वाटतं आपल्याला, स्वयंपाक झाला ना ते किचन आवरायलाच किती वेळ लागतो. त्यामुळं मला संध्याकाळचा स्वयंपाक चुलीवर आवडतो. आता चुलीवर स्वयंपाक करायचं तर ठरलं, म्हणलं भाजीला काय करू आता. तर फौजी साहेब काय बोलले, मला गावामध्ये जायचंच आहे, तर तुला मी शेवग्याच्या शेंगा आणून देतो, शेवग्याच्या शेंगाची मस्त काळ्या मसाल्याची पातळ भाजी कर आणि त्याच्याबरोबर खाण्यासाठी बाजरीच्या भाकरी कर. म्हणलं ठीक आहे चला. तर इथं मी शेवग्याच्या शेंगा सोलून घेतल्या, म्हणजे त्याचं जे थोडं साल्ट असतं ना, तर ते काढून घेतलं, जास्त पण नाही काढलं बरं का, थोडं थोडं काढलंय, धुवून घेतल्या. आणि आता कढईत थोडंसं तेल घेते आणि तेल घेतल्यानंतर मी त्याच्यामध्ये लसण ठेचून घालते, आता कढीपत्ता घालते, थोडीशी हळद मसाले घालते आणि मग त्याच्यामध्ये मी शेंगा आणि मीठ घालून थोडंसं शिजायला घालते. त्यानंतर मग मी काळा मसाला वाटून ठेवलेला आहे, कारण शेवभाजी केली होती मी परवा, तर मग मसाला मी थोडासा जास्तीच करून ठेवत असते बरं का, कारण सारखं सारखं आपण काही काळा मसाला करत नाही आणि केला ना 1-2 भाज्याचा तरी मी करत असते, फ्रीजमध्ये तो 1-2 दिवस छान राहतो. तर तोच मसाला होता ना, म्हणलं तोच मी त्याच्यामध्ये घालन आता. त्यामुळे मी काय केलं, थोड्याशा तेलामध्ये लसण, कढीपत्ता, त्यानंतर हळद, थोडे मसाले घातले आणि आता शेंगा थोडं मीठ घालून शिजायला घालते आणि सगळ्यात शेवट मग तो मसाला ठेवलेला तो घालन. आणि जास्त पातळ झालं तर थोडंसं बाजरीचं पीठ भाजून घालायचं, म्हणजे तो घट्टपणा आल्या जातो थोडंसं त्याला, किंवा
आपण बेसन पीठ जरी थोडंसं भाजून घातलं तरी पण चालतं. जसं की आपण येसूर घालतो ना, येसराप्रमाणेच थोडंसं बाजरीचं पीठ भाजून घालायचं. चव पण छान लागते भाजीची आणि थोडंसं घट्टपणा पण येतो. तर शेंगा घातले मी शिजायला इथं. तर आता इथं फौजी साहेब वाट बघत बसले होते. गावाकडले पाहुणे येणार होते. पाहुणे म्हणजे नात्यातलेच आहेत ते. केडगावमध्येच राहिले आहेत दोघं, पण नवरा बायको पोलीसमध्येच आहेत. तिकून समजलं नसतं तुम्हाला. नाही म्हणजे इकडून जाऊ. पहिले सगळं मोकळच होतं, आता सगळं हो, काठवर होतं. अजून बी कमीच आहे घरी इकडे. मी चुलीवर भाजी शिजायला घातली होती ना, भाजी पण शिजत होती. ते आल्यानंतर आम्ही मस्त गप्पा गोष्टी मारत बसलो थोडा वेळ. आणि सागर काय बोलला, चहा करायला आता वरती नाही आणत म्हणला, सगळं मीच चहा करून आणतो म्हणला खालीहून. कारण सागर आकाशला खूप छान चहा करता येतो बरं का. आता तर लई घरं झाली. पहिलं हे काहीच नव्हतं, हे एकच घर नव्हतं. एकटे होतो आम्ही, एकटे. पण आम्हाला सवय लागली, खूप भारी वाटतं. आमच्या नानी लईच भीती वाटते. आम्ही नाईटला गेलो का तरी सेफ्टी डोअरचं लावते आणि परत सगळं पॅक करते. आणि मी तशी एकटी राहते. हळू दगडात घातली बाई पार. याय बरं काय? हो येऊ ना. तुमच्या नानीन पुरी आल्या होत्या एक दिवस घरी. हा, त्या दिवाळीच्या टायमाला. हा तेव्हा नव्हती. हा. हो चालतंय. थोड्याशा कामानिमित्त पण आले होते ते, तर मग फौजी साहेब पण त्यांच्या बरोबर गेले आणि मी मग भाजीला वाटण घातलं. हे काळ्या मसाल्याचं मी बनवून ठेवलं होतं ना, ते घातलं थोडंसं. आणि बाजरीच्या भाकरीबरोबर चुरून खायचं होतं ना, त्यामुळे जरा पातळच केलं होतं. आता वाटण घातल्यानंतर भाजीला उकळी आली होती. भाजी उतरून ठेवली मी दुसऱ्या चुलीवर आणि लागले भाकरी टाकायला. आणि गॅसवरची भाकरी एवढी छान लागत नाही, तेवढी चुलीवरची भाकर खूप खरपूस लागते बरं का. कारण ती जाळावर मंद आचेवरती भाजते, त्यानंतर आरावरती पण ती आपण भाजतो ना भाकरी, तर छान असा पापुद्रा आला जातो आणि मस्त लागते भाकरी. तसं आपण गॅसवरती भाकर केली ना, थोडी अशी चिकटच होती बरं का, पण चुलीवर अजिबात चिकट होत नाही, मस्त होती. आणि मी फिचुराचा तवा घेतला ना, तर 1-2 ताईंच्या कमेंट होते की ताई फिचुराच्या तव्यावरती भाकरी नको करू, चपात्या करत जा, कारण भाकरी केल्या ना तो तवा पटकन खराब होतो ताई बोलल्या. त्यामुळं मी आता ॲल्युमिनियमच्या तव्यावरती भाकरी करते आणि फिचुराच्या तव्यावरती चपात्या करते. तुम्ही सगळ्या ताई, मावशी, मैत्रिणी सगळ्या मला छान छान कमेंट करता आणि कमेंटच्या माध्यमातून मला खूप छान छान सजेशन पण देता बरं का. आणि ते सजेशन दिलेले मी फॉलो पण करते. असं नाही की तुम्ही मला कमेंट करून सांगितलं आणि मी सोडून देते, असं करत नाही बरं का. तुम्ही सांगता ते मी फॉलो पण करत असते. आणि कधी कधी काय होतं, मी सगळ्यांच्या कमेंट वाचते, पण वेळेअभावी मला कमेंटची रिप्लाय द्यायला होत नाही, पण मी सगळ्यांच्या कमेंट वाचत पण असते बरं का. आता भाजी पण झाली होती माझी आणि भाकरी पण होतच आल्या होत्या. आता भाकरी झाल्या का मला जेवण करायचं होतं. जेवण केलं की बऱ्याच वेळा मी टेरेसवरतीच मस्त गप्पा मारत बसतो हवेला. आणि थोड्या वेळासाठी फौजी साहेब गेले होते ना त्यांच्याबरोबर बाहेर, तर फौजी साहेब पण आले होते. आता आपलं एवढं मोठं किचन आहे, तरी पण किचनमध्ये स्वयंपाक करायला जेवढा आनंद होत नाही ना, तेवढा आनंदाने मी ह्या चुलीवर स्वयंपाक करते बरं का. ते म्हणजे संध्याकाळचं. दिवसा तर तिथं ऊन असतं, सकाळी पटकन सूर्याची किरणं येतात ना, त्यामुळे ते नाही जमत सकाळी. पण संध्याकाळी सगळे घरी पण असतात, थंड वातावरण असतं ना, स्वयंपाक करायला छान वाटतं टेरेसवरती. आणि हे झाडांच्या सानिध्यात मग तर अजूनच भारी वाटतं. आणि खालचं काम आवरलं ना सगळं, मला असं होतं मी कधी टेरेसवरती जाईन झाडांच्या मध्ये, कारण दिवसा जरी ऊन असलं ना, तरी पण टेरेसवरती आपण ग्रीन नेट लावलेलं आहे, पिरॅमिड बसवलेलं आहे ना, तर सावली राहते, थंड हवा चालू राहते, पक्ष्यांचा चिवचिवाट राहतो ना, तर खूप छान वाटतं. आणि महत्त्वाचं म्हणजे मी किती थकलेली असली ना, तरी पण ह्या झाडांकडं पाहिलं, थोडासा फेरफटका मारला ना, मन एकदम प्रसन्न होऊन जातं. आता तर आपलं उन्हाळी वाळवण पण चालू होणार आहे. माझा दिवस इथंच जाणार आहे बरं का टेरेसवरती, कारण उन्हाळी वाळवण करायचं म्हणलं का टेरेसवरतीच करावं लागतं. तर ग्रीन नेट बसवलेलं आपण, त्याच्या खालीच मी आता उन्हाळी वाळवण करत जाईन. आता जेवण करायचे होते. राजू काय बोलला, मी थंड पाण्याची बाटली घेऊन येतो म्हणला फ्रीजमधून पिण्यासाठी. तर तो गेला होता खाली आता पाणी आणायला आणि पिठाचा डबा पण घेऊन गेला खाली जाताना. तर थंडीमध्ये मी माठ ठेवून दिला होता ना, तर तो अजून काही काढलाच नाही मी. आता त्याला व्यवस्थित घासून पुसून घ्यावा लागन आणि मग पाण्याचा भरून ठेवावा लागन. तर उन्हाळ्यामध्ये, पावसाळ्यामध्ये आपण माठातलं पाणी पिऊ शकतो, पण थंडीमध्ये एवढी थंडी असते ना, तर ते माठातलं पाणी तसंच राहायचं. त्यामुळं माठ तो मी ठेवून दिला होता, पण आता उन्हाळा चालू झालाय ना, तो माठ व्यवस्थित घासून पुसून मला तो भरून ठेवावा लागन. आता आज आम्ही व्हिडिओमध्ये 4 जण दिसतोत ना, तर तुम्ही म्हणता ना आकाश कुठे गेला, तर आकाशचे 12वीचे पेपर चालू होते ना,
तर आज त्याचा शेवटचा पेपर होता. तो गेला होता पेपरला, पण त्याचा पेपर आज उशिरा होता. संध्याकाळी 6 वाजता त्याचा पेपर सुटणार होता आणि 6 वाजता तिथून निघाल्यानंतर त्याला घरी यायला खूप वेळ लागणार होता. तर स्वयंपाक बनवून झाल्यानंतर मी त्याला फोन केला होता. म्हणलं कुठपर्यंत आलाय, कुठपर्यंत नाही. तर म्हणला मी नगरमध्ये आलोय, पण घरी यायला थोडा वेळ होईल. कारण त्यांनी अकॅडमी लावली होती ना चांदेपानी, त्याचे मित्र झाले होते बरेचसे तिथले. तर तेच मित्र त्याला भेटले होते येता येता. तर त्यांनी मग त्याला थांबवून ठेवलं होतं. म्हणले की आता 12वी झाली, आम्ही आमच्या गावाला जाऊ, तू तुझ्या गावाला. मग कधी परत भेटणं होतंय नाही होतंय. मग म्हणले थोडंसं आपण थोडासा टाईम स्पेंड करू, काहीतरी खाऊ म्हणले. तर मग त्याच्या मित्रांनी त्याला थांबवून ठेवलं होतं. तर त्यांनी सांगितलं की मम्मी मला यायला थोडा वेळ होईल, तुम्ही जेवण करून घ्या, मी जेवण करून येतोय. त्याच्या मित्रांनी त्याला पराठे वगैरे काय काय खाऊ घातलं आणि मग घरी पाठवून दिलं. तर मग आमचे जेवण झाल्यानंतर आम्ही मस्त गप्पा मारत बसलो होतो टेरेसवरती. तेवढ्यात तो आला मग. तर चला मग आजचा हा छोटासा व्हिडिओ कसा वाटला कमेंटच्या माध्यमातून नक्की सांगा. व्हिडिओ आवडला असेल तर एक लाईक नक्की करत जाता येणं. चॅनलवर नवीन असाल तर प्लीज आपल्या चॅनलला सबस्क्राईब पण करा. चला तर भेटूया पुन्हा अशाच एका छानशा व्हिडिओबरोबर. तोपर्यंत बाय. व्हिडिओ पूर्ण पाहिला त्यासाठी मनापासून आभारी सर्वांची. सर्वांना श्री स्वामी समर्थ.